नमस्कार. कधी विचार केलाय का की प्रेम आणि स्वातंत्र्य खरंच एकत्र नांदू शकतात? आज आपण एका अशाच मोठ्या गहन धर्मशास्त्रीय कोड्याला हात घालणार आहोत. म्हणजे बघा, देवाने प्रेम मिळावं म्हणून स्वातंत्र्य दिलं, पण नेमकं तेच स्वातंत्र्य विनाशाचं कारण कसं बनतं? चला तर मग यामागची दैवी योजना काय होती याचा शोध घेऊया. तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. हा प्रश्नच बघा, जर प्रेमासाठी दिलेली स्वातंत्र्याची देणगीच विनाशाकडे घेऊन जात असेल, तर मग मूळ योजना तरी काय होती? हे काही व्याख्यान नाही, तर आपण सगळे मिळून या मोठ्या विरोधाभासाचा उलगडा करणार आहोत. आपल्या या प्रवासाच्या पहिल्या भागात आपण एका मूलभूत समस्येबद्दल बोलणार आहोत, आणि ती म्हणजे स्वतंत्र इच्छेची देणगी. ही देणगी खऱ्या प्रेमासाठी इतकी आवश्यक का होती, आणि तिच्यामुळेच एक असाच संघर्ष कसा निर्माण झाला जो टाळता येणं जवळजवळ अशक्य होतं? चला पाहूया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की सृष्टी निर्माण करण्यामागे मूळ हेतू काय होता. या विचारानुसार देवाला फक्त होला हो म्हणणाऱ्या बाहुल्या नको होत्या. त्याला एक असं विश्व हवं होतं जिथे प्रत्येकजण जबरदस्तीने नाही, तर आपल्या इच्छेने, खऱ्या प्रेमाने एकमेकांशी जोडलेला असेल. आणि अस्सल प्रेमासाठी ही निवड करण्याची क्षमता खूपच गरजेची आहे, नाही का? विचार करा, जर निवड करण्याचा पर्यायच नसेल तर ती कृती प्रेम असूच शकत नाही. ते तर फक्त एका मशीनसारखा आज्ञापालन झालं. खरं प्रेम हे नेहमीच एका निवडीतून जन्माला येतं. आणि इथेच येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट. हाच तो विरोधाभास आहे. जी देणगी प्रेमासाठी दिली गेली, त्याच देणगीमध्ये विनाशाचं बीज लपलेलं होतं. म्हणजे विचार करा, स्वातंत्र्यामुळेच पाप आणि मृत्यू हे एक असं वास्तव बनलं जे टाळताच येऊ शकत नाही. किती मोठा पेच आहे हा! यालाच आपण अपूर्ण स्वतंत्र इच्छा म्हणू शकतो. म्हणजे एक अशी अवस्था जिथे चांगलं निवडण्याचा पर्याय आहे, पण त्याचबरोबर वाईट निवडण्याचाही पर्याय आहे. आणि गणित अगदी सोपं आहे. जोपर्यंत पाप करण्याची शक्यता 0% होत नाही, तोपर्यंत कधी ना कधी पाप घडणारच. ते अटळ आहे. चला, आत्तापर्यंत आपण समस्येबद्दल बोललो. आता वळूया उपायाकडे. आणि हा उपाय म्हणजे क्रूस. पण क्रूसाकडे काहीतरी चूक झाल्यानंतर केलेला प्लॅन बी म्हणून पाहू नका, तर देवाच्या मूळ योजनेचाच तो एक केंद्रबिंदू होता. हे वाक्य बघा, हे संपूर्ण चित्रच बदलून टाकतं. म्हणजे क्रूस हा काही नंतर आलेला विचार नव्हता. उलट देवाने स्वतंत्र इच्छा देण्याचा निर्णय घेतला, त्याच्याही आधी त्या इच्छेला क्रूसाद्वारे पूर्णत्वाला कसं न्यायचं हे ठरलेलं होतं. तो मूळ आराखड्याचाच एक भाग होता. अगदी हेच अधोरेखित करायचं आहे. क्रूज हा प्लॅन बी नव्हता. तो तर सुरुवातीपासूनच त्या स्वतंत्र इच्छेच्या विरोधाभासावर तोडगा काढण्यासाठी तयार केलेली एक यंत्रणा होती. समस्या येण्याआधीच उपाय तयार होता. ह्यामागे एक सरळ तर्क आहे. ज्याच्याकडे स्वतंत्र इच्छा आहे, तो आपोआप प्रेम करायला लागत नाही. त्याला प्रेमाची निवड करण्यासाठी एक खूप मोठं, एक ठोस कारण लागतं. त्याला स्वतःला आधी इतक्या शक्तिशाली प्रेमाचा अनुभव घ्यावा लागतो की त्या प्रेरणेतून तो परत प्रेम करू शकेल. तर मग क्रूस हे काम नेमकं करतं तरी कसं? स्वतंत्र इच्छेला तो परिपूर्ण कसा बनवतो? चला, आता आपण या उपायाची कार्यपद्धती टप्प्याटप्प्यानं समजून घेऊया, कारण हाच या संपूर्ण योजनेचा गाभा आहे. क्रूसाचं कार्य हे मुख्यत्वे 3 स्तरांवर चालतं. पहिली पायरी म्हणजे देवाचं प्रेम सिद्ध करणं, दुसरी दैवी न्यायाची पूर्तता करणं, आणि तिसरी पापाचं खरं रूप काय आहे हे सगळ्यांसमोर आणणं. चला, एक एक करून हे मुद्दे पाहूया. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्य, प्रेमाची सिद्धता. क्रूस हे दैवी प्रेमाचं सर्वोच्च उदाहरण आहे. विचार करा, जेव्हा कोणीतरी अशा गोष्टीसाठी आपला जीव देतो जिला स्वतःचं काहीही मूल्य नाही, तेव्हा त्या त्यागामुळेच त्या गोष्टीला अमूल्य किंमत प्राप्त होते. आणि हेच प्रेम पाहिल्यावर परत प्रेम करणं शक्य होतं. आता दुसरा मुद्दा, न्यायाचा. क्रूस काय करतो? तर तो दया आणि न्याय या दोन्ही गोष्टी एकत्र आणतो. बघा, पापाची किंमत मृत्यू आहे, हा नियम आहे, पण देव ती किंमत स्वतःच चुकवतो. त्यामुळे तो पश्चाताप करणाऱ्यांना क्षमा करू शकतो, आणि तरीही तो न्यायी राहतो. दोन्ही तत्त्व पाळली जातात. आणि तिसरं कार्य, पापाचा खरा चेहरा समोर आणणं. क्रूस हे स्पष्टपणे दाखवून देतो की पापाची अंतिम इच्छा, त्याची शेवटची पायरी ही देवालाच नष्ट करण्याची आहे.
आणि हे भयानक वास्तव एकदा कळलं की जो कोणी देवावर प्रेम करतो तो आपोआपच पापाचा तिरस्कार करू लागतो. तर आपण आता या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. ह्या सगळ्यातून काय साध्य झालं? तर क्रूसाचा अंतिम परिणाम आहे स्वतंत्र इच्छेची पूर्तता आणि त्यातूनच संपूर्ण निर्मितीची परिपूर्णता. पण मग हे पूर्ण झालेली स्वतंत्र इच्छा म्हणजे नेमकं काय? बघा, याचे खूप सुंदर उदाहरण आहे. पालक आणि मुलाचं नातं. विचार करा, एखादं मूल आपल्या आईवडिलांना इजा का करत नाही? त्याच्यात ताकद नाही म्हणून? नाही, तर ते त्यांच्यावर प्रेम करतं म्हणून. इथे कोणतीही जबरदस्ती नाहीये. प्रेमामुळे ती गोष्ट त्याच्यासाठी अशक्य झालीय. तर हेच ते स्थित्यंतर आहे. सुरुवातीला स्वतंत्र इच्छा अस्थिर होती, ती पाप करूही शकत होती किंवा नाहीही, पण क्रूसाच्या प्रेमाचा अनुभव घेतल्यावर ती स्थिर आणि परिपूर्ण होते. मग ती स्वार्थाने नाही, तर देवावरील प्रेमाने प्रेरित होऊन फक्त पाप न करण्याचाच पर्याय निवडते. आणि हीच आहे पूर्ण झालेल्या स्वतंत्र इच्छेची व्याख्या. ही एक अशी अवस्था आहे जिथे देवाच्या प्रेमाने भारावून जाऊन एखादा जीव आनंदाने स्वतःच्या इच्छेने पाप न करण्याचा निर्णय घेतो. लक्षात घ्या, त्याची पाप करण्याची क्षमता हिसकावून घेतली जात नाही, तर त्याची पाप करण्याची इच्छाच प्रेमामुळे संपून जाते. हा संपूर्ण प्रवास आपण थोडक्यात पाहूया. सुरुवात होते अपूर्ण स्वतंत्र इच्छेने, मग येतो मध्यबिंदू जिथे क्रूस देवाचं प्रेम प्रकट करतो, त्यानंतर जीव त्या प्रेमाला प्रतिसाद देतो आणि शेवटी स्वतंत्र इच्छा परिपूर्ण होते, पाप अशक्य होतं आणि निर्मिती खऱ्या अर्थाने पूर्ण होते. आणि या सगळ्याचा निष्कर्ष काय? तर हा की सृष्टीची पूर्तता केवळ देवाच्या सामर्थ्याने होत नाही. ती एक भागीदारी आहे जी देवाने दिलेल्या प्रेमाला त्याच्याच निर्मितीने स्वेच्छेने दिलेल्या प्रतिसादातून पूर्ण होते. आणि या परिपूर्ण अवस्थेमध्ये पाप करण्याची शक्यता किती उरते? तर उत्तर आहे 0. प्रेमाने पूर्ण झालेल्या इच्छेमध्ये पापासाठी कोणतीही जागा उरत नाही. खरं तर हे सगळं सार एकाच वाक्यात सांगता येतं. प्रेम हेच नियमांची पूर्तता आहे. जिथे प्रेम आहे तिथे नियमांची किंवा सक्तीची गरजच उरत नाही, कारण प्रेमच योग्य मार्गावर चालवतं. आणि जाता जाता एक प्रश्न मागे सोडून जातो विचार करण्यासाठी, की या संपूर्ण विश्वाला केवळ एका दैवी आज्ञेने नाही, तर त्यात राहणाऱ्या जीवांनी स्वतःच्या इच्छेने निवडलेल्या प्रेमाने परिपूर्ण बनवणं, याचा नेमका अर्थ काय असू शकतो? जरा विचार करून बघा.